अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच शनिवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी, शनिवारचा दिवस हा उतारे करण्यासाठी, आपल्या घरात किंवा आपल्या आयुष्यात असणारी जी नकारात्मक शक्ती आहे या शक्तीला आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचे काही विशेष महत्त्वाचे उपाय सांगणार आहे। शनिवारच्या दिवशी जर तुम्ही मुठभर मीठ या ठिकाणी ठेवलं, मुठभर मीठ तुम्ही या दिशेला फेकलं किंवा मुठभर मीठ तुम्ही रात्री झोपताना या एका ठिकाणी टाकलं तर त्या मिठासोबत तुमच्या घरात असणारी बाधा, इडापिडा घराच्या बाहेर जाईल, नकारात्मक शक्तीचा नाश होईल, त्याच सोबत घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल, बरकत येईल, प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळत जाईल। बघा, मीठ ज्याचा संबंध हा माता लक्ष्मीशी असतो। मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे, तर माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्रातून झालेली आहे। त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं माहेरघर असंही म्हटलं जातं। बघा, मिठाने आपण कर्जमुक्ती करू शकतो, मिठाने आपण श्रीमंती आणू शकतो आणि मिठाने आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मक शक्तीला आपल्या आयुष्यातून बाहेर फेकू शकतो। तुम्ही लहानपणापासून बघितलं असेल, तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्यालाही बघितलं असेल, तुमची आजी असेल, पणजी असेल किंवा तुमची आई असेल, जेव्हा आपलं लहान बाळ खूप रडत असतं, सतत किरकिर करत असतं, जेव्हा आपल्या आईला, आजीला वाटतं की याला नजर लागलेली आहे, तेव्हा ती 4-5 मिठाचे खडे किंवा थोडंसं हातात मीठ घेते, त्याच्यावरून उतरवते, घराच्या बाहेर फेकून देते। हा झटकते आणि म्हणते की बाळाची नजर गेली। म्हणजे बघा, मीठ हे नजर काढण्यासाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं हे मीठ आपल्या आयुष्यातून जी नकारात्मक शक्ती आहे त्या नकारात्मक शक्तीला बाहेर काढण्यासाठी आहे। आता असेच काही तुम्हाला महत्त्वाचे उपाय सांगत आहे। सगळ्यात पहिला उपाय शनिवारचा, जो कर्जमुक्तीसाठी आहे। आपल्याला शनिवारच्या दिवशी दिवसभरात कधीही कर्जमुक्तीसाठी हा पहिला उपाय करायचा आहे। यासाठी काय करायचं तर आपल्याला पिंपळाच्या झाडाची 5 पानं घ्यायची। पिंपळाच्या पानाची 5 पानं, 5ही पानं एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवून द्यायची। 5ही पानांची तुम्हाला एक थप्पी रचायची आहे। एकावर एकावर अशी 5 पानं रचली की त्या वरती, सगळ्यात वरती जे पान राहील त्याला हळदी कुंकवाचं स्वस्तिक करायचं आहे। हळदी कुंकवाचं स्वस्तिक केल्यानंतर त्या स्वस्तिकच्या वरती मुठभर मीठ, बारीक खड्यांचं कुठलंही चालेल, हे मुठभर मीठ ठेवायचं आहे। त्यानंतर हे पान आणि त्याच्यासोबत घेतलेलं मीठ, दोनही गोष्टी घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे। हनुमानाच्या मंदिरात गेलात की हनुमानाच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यात किंवा पहिल्याच पायरीवरती हे पान आणि त्यासोबत ठेवलेलं मीठ तुम्हाला सोडून द्यायचं आहे। ते सोडून तुम्हाला गाभाऱ्यात हनुमानांच्या समोर बसायचं आहे, दोनही हात जोडायचे आहेत, कर्जमुक्तीसाठी हनुमानांना प्रार्थना करायची आहे आणि 7 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा आहे आणि त्यानंतर घरी यायचं आहे। सलग 7 शनिवार हा उपाय केला तर कितीही करोडोंचं, लाखोंचं कर्ज असेल तर कुठेतरी ते कमी होताना दिसेल। म्हणजे जिथे पैशांची आवकच नव्हती, पैसा येतच नव्हता, तर हा उपाय केल्यानंतर कुठून तरी पैशांची सोय व्हायला लागेल आणि त्यामुळे तुमचं कर्ज जे आहे ते फिटायला लागेल। हा पहिला उपाय। दुसरा उपाय जो आता मी तुम्हाला सांगत आहे हा घरातील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी, हा उपाय आपल्याला रात्रीच्या वेळी करायचा आहे। शनिवारच्या दिवशी रात्री झोपताना काचेचं भांडं घ्यायचं आहे। काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे मिठाचे खडे किंवा वाटलेलं मीठ असतं ते एक मुठभर मीठ घालायचं आहे। घरामधील सगळ्या कानाकोपऱ्यात हे भांडं तुम्हाला फिरवायचं आहे। जिथे खूप भीती वाटते किंवा खूप अशांतता वाटते, घरातील एखादा स्पेसिक एरिया बघा असा असतो का जिथे बसूच नाही असं वाटतं, राहूच नाही असं वाटतं, अशा ठिकाणी तुम्हाला हे मीठ जे आहे ते 15-20 मिनिटं जास्त ठेवायचं आहे। घरात संपूर्ण हे मीठ जे आहे ते फिरून झालं की त्याच्यानंतर एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि काळ्या रंगाच्या कापडामध्ये हे मीठ जे आहे ते ठेवायचं आहे। त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आहे आणि काळ्या रंगाची तयार केलेली ही जी पोटली आहे ही घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तुम्हाला बाहेर फेकून द्यायची आहे।
जसं हे मीठ तुम्ही घराच्या बाहेर टाकाल, फेकाल, तसं त्या मिठासोबत घरातील सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल. दक्षिण दिशा ही नकारात्मकता दूर करणारी, दारिद्र्य संपवणारी दिशा आहे. हा उपाय देखील तुम्ही प्रत्येक शनिवारी किंवा अगदी महिन्यातील फक्त एक शनिवारी केला तरी खूप याचा तुम्हाला लाभ होईल. यानंतरचा तिसरा उपाय आहे, तुमच्या बाळाला किंवा घरातील तुमच्या पतीला, तुम्हाला कुठल्याही सदस्याला नजर लागली असेल तर ती नजर घालवण्यासाठी यासाठी 7 मिठाचे खडे घ्यायचे, 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या, 7 काळे मिरी घ्यायचे आणि त्याच्यासोबत 7 अख्ख्या ज्या लाल रंगाच्या मिरच्या असतात ते मिरच्या घ्यायच्या. जेवढं साहित्य घेतलेलं आहे ते 2 हातांमध्ये वाटून घ्यायचं, अर्ध ह्याच्यात आणि तुमच्या मुलांवरून किंवा तुमच्या आजारी कुठली व्यक्ती असेल त्यावरून दोनही वस्तू ज्या आहेत त्या 7 वेळा अशा उतरवायच्या, घराच्या बाहेर जायचं आणि क्रॉस पद्धतीने अशा फेकून द्यायच्या. घराच्या बाहेर, ओटीवर, अंगणात, खाली, जिथे कुठे जागा असेल तिथे जायचं आणि ह्या उतरवलेल्या वस्तू, ही वस्तू या दिशेला आणि ही वस्तू या दिशेला फेकून द्यायची, हात झटकायचं आणि घरात यायचं. हा उपाय जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा आजारी व्यक्तीसाठी करू लागला तर त्याचा रोग, आजार दूर होईल, लहान मुलांची किरकिर कमी होईल, रात्री शांत झोप लागून जाईल, सगळं काही छान होईल. आता यानंतरचा पुढचा उपाय जो आहे हा सतत लागणारी नजर दूर करण्यासाठीही करू शकता, आजारपण दूर करण्यासाठीही करू शकता, डिप्रेशन घालवण्यासाठी देखील तुम्ही करू शकता. हा उपाय शनिवारच्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ दोनही टायमाला करायचा आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, अंघोळ कराल तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काळं मीठ घालायचं आहे, थोडं काळं मीठ आणि थोडी हळद घालायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. संध्याकाळी देखील तुम्हाला स्नान करायचं आहे. संध्याकाळी स्नान करत असताना देखील तुम्हाला थोडंसं अंघोळीच्या पाण्यामध्ये काळं मीठ घालायचं आहे, त्यासोबत थोडी हळद घालायची आहे, गोमूत्र, गंगाजल हे देखील घालायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. जर तुम्ही शनिवारपासून कमीत कमी 21 दिवस दररोज या पाण्याने स्नान केलं, म्हणजे ह्या गोष्टी टाकून तुम्ही जर स्नान केलं तर तुम्हाला लागल्या गेलेल्या ज्या काही बाधा असतील त्या दूर होतील, डिप्रेशन कमी होईल, नकारात्मक शक्ती दूर होतील आणि सगळे छान होईल. आता यानंतरचा शेवटचा उपाय सांगते. हा शेवटचा उपाय जो आहे तो लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी, घरात आर्थिक आवक वाढवण्यासाठी, धन घरामध्ये वाढवण्यासाठी हा शेवटचा उपाय. यासाठी काय करायचं, एक छोटंसं मातीचं भांडं किंवा सुगड घ्यायचं, छोटं मडकं वगैरे भेटतं ते घेतलं तरीही चालेल. शनिवारच्या दिवशी एक सुगड तुम्हाला घ्यायचा आहे. या सुगडात ज्या ज्या तुम्हाला वस्तू सांगते ते घालायचे आहेत. सगळ्यात पहिले 7 मिठाचे खडे, 7 हिरव्या वेलच्या, 7 अख्ख्या लवंगा, 1 रुपयाचा सिक्का, 7 तुरटीचे खडे, थोडेसे अख्खे तांदूळ, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा झाकण कुंकू, अर्धा चमचा हळद. हे सगळं साहित्य त्या मातीच्या भांड्यात किंवा त्या सुगडामध्ये घातलं की ते सुगड जे आहे ते लाल कपड्यात बांधायचं. मातीचं भांडं किंवा सुगड जे घेतलेलं आहे ते लाल रंगाच्या कापडात बांधायचं. त्यानंतर हे सुगड जे आहे ते घरातल्या सगळ्या 4ही दिशांना फिरवायचं, कारण चहू बाजूने लक्ष्मीला प्राप्त करायचं आहे म्हणून हे सुगड 4ही दिशांना तुम्हाला फिरवायचं आहे. त्यानंतर हे सुगड तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. कपाट आहे, कपाटात तिजोरी आहे, तुम्ही कपाटात पण ठेवलं तरी चालेल. जिथे जागा जिथे ऍडजस्ट होईल तिथे हे सुगड तुम्हाला ठेवायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला हे सुगड कपाटात किंवा तिजोरीत ठेवायचं आहे जोपर्यंत तुम्हाला हवा तितका पैसा किंवा हवी तेवढी संपत्ती येत नाही, धनाची आवक वाढत नाहीये तोपर्यंत तरी ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटेल 1 वर्षात, 6 महिन्यात, 4 महिन्यात, 2 महिन्यात, 1 महिन्यात तुमचं काम होईल, पैशांची कामं आडली असतील ती होतील, त्यावेळेस तुम्ही हे जे सुगड आहे हे तिथून बाहेर काढू शकता आणि हे बाहेर काढलेलं जे सुगड आहे यातील सर्व साहित्य एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्यात टाकून देऊ शकता आणि हे जे सुगड आहे ते तुम्ही घरात ठेवू शकता किंवा दुसऱ्या कुठल्याही कामासाठी तुम्ही वापरू शकता. खूप साधा, खूप सोपा उपाय नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.